हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी 2018चा पेपर दुसरा बघत आहोत. तर सगळ्यात पहिला प्रश्न, याच्यामध्ये जोडा लावायचे आहेत. उत्तर तिसरं आहे. वेस्टफेलिया करार झालेला आहे 1648 मध्ये. युट्रेश करार झाला आहे 1713. पॅरिस करार 1814 आणि वर्सायचा शांतता करार 1919 मध्ये. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने शांततेसाठी एकत्र येणे याविषयीचा करार केव्हा झालेला आहे? 1950 मध्ये. इकडे सुद्धा जोडा लावायचे आहेत. इंडिया इन ट्रान्झिशन, मानवेंद्रनाथ रॉय. माय पिक्चर ऑफ सोशलिझम, JP नारायण. माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ, MK गांधी. आणि ॲनिलेशन ऑफ कास्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खालीलपैकी संघराज्य शासन पद्धतीचे सर्वात आवश्यक वैशिष्ट्य कोणते होते? संघ शासन आणि राज्य शासन यांच्यात अधिकार विभागणी हे संघराज्य शासन पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. राज्यशास्त्र ही एक अशी विद्याशाखा आहे की जी मूल्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. जनतेचे मत विचारात घेऊन राज्यघटनेत बदल करण्याच्या पद्धतीचा अवलंब खालीलपैकी कोणत्या देशात केला जातो? स्वित्झर्लंडमध्ये केला जातो. जनतेचे मत विचारात घेऊन राज्यघटनेत बदल स्वित्झर्लंडमध्ये केला जातो. अमेरिकन संघराज्याची निर्मिती स्वेच्छेने करार करून झालेली आहे. अमेरिकन संघराज्याची निर्मिती ही कोणत्या मार्गाने झालेली आहे? स्वेच्छेने करार करून. अ राजकीय समाज, ब राजकीय समाज, नागरी समाज या दोन स्तरांवरील भक्कम संरचनामधील भेद खालीलपैकी कोणत्या राजकीय सिद्धांतकाने केला आहे? ग्रामचीने केला आहे. राजकीय समाज आणि नागरी समाज, ग्रामची. न्यायाच्या समताधिष्ठित उदारमतवादी सिद्धांताशी खालीलपैकी कोणता तत्त्वज्ञ संबंधित आहे? जॉन रॉल्स. न्यायाची समताधिष्ठित उदारवादी सिद्धांत, जॉन रॉल्स. 1972 मधील संयुक्त नदी आयोगाने खालीलपैकी कोणत्या देशांमधील पाणी संघर्ष सोडवणे अपेक्षित होते? भारत आणि बांगलादेश. खालीलपैकी कोणता समकालीन राजकीय विचारवंतांचा गट समुदायवादाचा कट्टर समर्थक गट आहे? बर्लिन, हायक, मिल्टन, फ्राइडमन. समुदायवादाचा कट्टर समर्थक बर्लिन, हायक, मिल्टन आणि फ्राइडमन. पारंपरिक राजकीय सिद्धांत उलथापालथीची निर्मिती असून जे भूतकाळाचे वर्णन करते ह्या विधानाचे लेखक कोण आहेत? डेव्हिड ईस्टन. डेव्हिड ईस्टन. जोडा लावायचे आहेत. पहिलंच उत्तर आहे. नोकरशाही, मॅक्स वेबर. परावलंबनाचा सिद्धांत, समीर अमीन. अभिजनवादी सिद्धांत, अल्फ्रेड विल्फ्रेड पॅरेटो. जागतिक व्यवस्था सिद्धांत, इमॅन्युएल वॅलेन्स्टाईन. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य वर्तनवादाचे नाही? कृती हे वैशिष्ट्य वर्तनवादाचं नाही आहे, बिहेवियरिझमचं. वारंवारता, पडताळणी आणि मूल्य तटस्थता हे वर्तनवादाचं वैशिष्ट्य आहे. याच्यामध्ये पण जोडा लावायचे आहेत. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाचा पारंपरिक दृष्टिकोन, युरोप केंद्रीय आणि मूल्याधिष्ठित. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाचा व्यवस्था दृष्टिकोन, आदान प्रदान, प्रत्यादान. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाचा रचनात्मक कार्यात्मक दृष्टिकोन,
हितसंबंधांचे आवष्टीकरण, हितसंबंधाचे सुसूत्रीकरण आणि तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाचा मार्क्सवादी दृष्टिकोन, आर्थिक घटक. 16 मध्ये सुद्धा जोडास लावायचे आहेत. गॅब्रिएल आल्मंड, द पॉलिटिक्स ऑफ डेव्हलपिंग एरियाज, कार्ल ड्यूश, सोशल मोबिलायझेशन अँड पॉलिटिकल डेव्हलपमेंट, डॅनियल लर्नर, पासिंग ऑफ ट्रेडिशनल सोसायटी अँड लुसियन पाय, ॲस्पेक्ट्स ऑफ पॉलिटिकल डेव्हलपमेंट. विधान आहे अधिमान्यता म्हणजे अभिसत्तेचा अधिकार आणि स्वीकार, सर्वसाधारणपणे शासनाचा कायदा किंवा राजवट यांची अभिसत्ता. कारण अभिसत्ता म्हणजे प्रस्थापित शासनातील एक विशिष्ट पद. त्याचं उत्तर आहे दोन्ही बरोबर आहेत, मात्र स्पष्टीकरण अयोग्य आहे. विधान नरेंद्र मोदींकडे अधिक सत्ता आहे कारण नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत. यामध्ये दोन्ही बरोबर आहे आणि स्पष्टीकरण सुद्धा बरोबर आहे. डेव्हिड ईस्टनच्या मते राजकीय व्यवस्थेची काही मूलभूत वैशिष्ट्ये असतात. योग्य वैशिष्ट्य ओळखायचं आहे. ए आणि 2 बरोबर आहे. म्हणजे राजकीय व्यवस्था ही अनेक सामाजिक व्यवस्थांमधील केवळ एक व्यवस्था आहे आणि धोरणांच्या माध्यमातून राजकीय व्यवस्था वितरण करते. हे बरोबर आहे. फक्त लोकप्रशासनाच्या अभिजात प्रारूपाने भर दिलेल्या कोणत्या मूल्यांना लोकप्रशासनाच्या नव्या व्यवस्थापन सिद्धांताने आव्हान दिले आहे? तार्किकता, पदसोपान रचना आणि केंद्रीकरणने आव्हान दिले आहे. संघटनेतील पदसोपान रचना अतिरिक्त उंच असल्यास काय होते? 2 आणि 4 बरोबर याच्यामध्ये. म्हणजे कनिष्ठ पातळ्यांकडे दुर्लक्ष होते आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कनिष्ठांशी संपर्क राहत नाही. शासनाने केलेल्या खर्चाची लोकलेखा समितीने केलेली छाननी परिणामकारक असते. त्याचे योग्य कारण आहे समिती बेकायदेशीर खर्च निदर्शनास आणून देते. खालीलपैकी कोणते वर्तन-वादोत्तरवादाचे वैशिष्ट्य आहे? हा रिपीट झालेला आहे. उपयुक्तता, रिलिव्हन्स. पोस्ट बिहेवियरलिझम इज कनेक्टेड टू रिव्हिलन्स. भारताच्या संघराज्य व्यवस्थेबाबत खालीलपैकी कोणते वर्णन बरोबर आहे? 3 स्तरीय संघराज्य पद्धती हे बरोबर आहे. खालीलपैकी कोणती फुटीरतावादी चळवळ नाही? नक्षलवाद नाहीये. JKLF, उल्फा आणि PLA आहे. कोणतं विधान बरोबर आहे याच्यामध्ये? फक्त D बरोबर आहे की संवैधानिक संमतीशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाद्वारे कॉलेजियम व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. एवढंच बरोबर आहे. कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यामधील अलीकडच्या संघर्षाचे मुख्य कारण आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश नियुक्तीच्या मुद्द्यावरून संघर्ष झालेला होता. याच्यामध्ये बरोबर C वाला आहे की कायद्याचे परिशीलन करताना न्यायव्यवस्थेचे अंगभूत अधिकार हे बरोबर आहे. याच्यामध्ये B बरोबर आहे की अलीकडे राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाला शिखर न्यायव्यवस्थेने असंवैधानिक म्हणून घोषित केले. निवडणुकांच्या संदर्भात बरोबर विधान. भारतातील निवडणुका लोकांच्या व्यापक सहभागाला आणि राजकीय गटांमधील खऱ्या स्पर्धेला संधी देतात. खालीलपैकी आर्थिक विकास, उदाहरणार्थ जमीनदारी, उच्चाटन, जमीन सुधारणा, सहकारी शेती आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण इत्यादी आर्थिक विकास कार्यक्रम राबविण्यास कोणत्या राजकीय पक्षाचे योगदान आहे?
काँग्रेस पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 1967 पूर्वीच्या राजकारणाच्या संदर्भात एकपक्ष प्रबल पद्धती ही संज्ञा कोणी वापरली होती? W.H. मॉरिस आणि रजनी कोठारी यांनी मांडली होती. दबाव गटांद्वारे कोणते तंत्र उपयोगात आणले जात नाही? उमेदवारासाठी निवडणूक मोहीम आणली जात नाही. कौशल्य आणि ज्ञानाधारे मसुदा विधेयक निर्मिती केली जाते. शासकीय नीती प्रभावित करण्यासाठी लॉबिंग आणि सहानुभूती असलेल्या उमेदवाराच्या संदर्भात नामांकन आणि निर्वाचन सुनिश्चित करणे. वृत्तपत्रांना नियंत्रित करण्यासाठी कोणते नियामक प्राधिकरण आहे? प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया. खालीलपैकी कोणती शेतकरी चळवळ नाही आहे? चिपको आंदोलन शेतकरी नाही आहे. चंपारण 1917ला झालेलं ते आहे. खेडा ते पण आहे 18चं, आणि बारडोली सत्याग्रह ते पण शेतकरी चळवळ आहे. एकही याच्यामध्ये बरोबर नाही आहे. पुढचं घेऊ आपण. याच्यात सगळे बरोबर आहेत. म्हणजे विकेंद्रित नियोजनासंबंधीचे विधान बरोबर. विकेंद्रित नियोजन तळापासून वरपर्यंत केले गेले जाते. विकेंद्रित नियोजन तळ पातळीपासून केले जाते आणि विकेंद्रित नियोजनामुळे लोकसहभागाची हमी मिळते. आणि 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीने विकेंद्रित नियोजन बंधनकारक केले आहे. हे एवढे बरोबर आहेत सगळे. नोकरशाही म्हणजे ब्युरोक्रेसी ही संज्ञा कोणी प्रथम मांडलेली आहे? विन्सेंट डी गुर्ने यांनी. विन्सेंट डी गुर्ने यांनी ब्युरोक्रेसी म्हणजे नोकरशाही ही संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. खालीलपैकी कोणत्या संघटनेच्या तत्वानुसार संघटनेतील प्रत्येक सभासदाने केवळ एकाच आणि फक्त एकाच वरिष्ठाला आपल्या कामाच्या संदर्भात जबाबदार असले पाहिजे असे मानले जाते? युनिट ऑफ कमांड, आज्ञाचे ऐक्य. हा प्रश्न पण रिपीट झाला. खालीलपैकी कोणत्या विचारवंताने प्रशासनाच्या अभ्यासात तौलिक दृष्टिकोनाच्या महत्त्वावर भर दिला आहे? वुड्रो विल्सन यांनी दिला आहे. जोडा लावायचे आहेत. कॉन्फ्लिक्ट प्रिव्हेन्शन, जॉन बर्टन. 4 जग प्रतिमान, डेनिस सांडोले. तुलनात्मक हानी, टेड रॉबर्ट गूर. आणि संघर्ष परिवर्तन, जॉन गाल्टो. भारत पाकिस्तान दरम्यान 1960 मध्ये झालेल्या इंडस पाणी करारासंबंधी सत्यविधान ओळखायचं आहे. ह्या कराराच्या अंतर्गत भारतातून पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या 6 नद्यांमधून भारताला 20% पाणी घेता येते. हे भारत पाकिस्तान दरम्यान 1960 मध्ये झालेल्या इंडस पाणी करारासंबंधी सत्यविधान आहे. ह्याच्यामध्ये जागतिक पर्यावरणासंबंधित घटनांना क्रमवारीत लावायचं होतं. तर पृथ्वी शिखर परिषद पहिले झाली, मग क्योटो करार झाला, मग दोहा, आणि मग सगळ्यात शेवटी पॅरिस करार झाला. ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस रिपोर्ट जागतिक आर्थिक मंचद्वारे तयार करण्यात आली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. याच्यामध्ये फक्त एवढं बरोबर आहे की 1957 मध्ये स्पेशल UN फंड फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंटची स्थापना 3ऱ्या जगातील देशांना आर्थिक मदत देण्यासाठी झालेली आहे. सॉरी, याच्यामध्ये पहिले 3ही बरोबर आहेत. वाचून घेऊ आपण. 1957 मध्ये ह्या संस्थेची स्थापना झालेली आहे 3ऱ्या जगातील देशांना आर्थिक मदत देण्यासाठी.
SUNFED शीतयुद्धकालीन राजकारणामुळे त्याची उद्दिष्ट साध्य करू शकला नाही आणि 1965 मध्ये SUNFEDच्या जागी UNDP सुरू करण्यात आला, जे संयुक्त राष्ट्र आमसभेचे दुय्यम अंग बनले. याच्या जोडा लावायच्या आहेत. हंसा मेहता, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार जाहीरनाम्याच्या मसुदा समितीचे अध्यक्ष. विजयालक्ष्मी पंडित, संयुक्त राष्ट्र आमसभेच्या 8व्या सत्राचे अध्यक्ष. नागेंद्र सिंग, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष. आणि विनोद राय, संयुक्त राष्ट्रांच्या बाह्य लेखापालांच्या समितीचे अध्यक्ष. परावलंबनाच्या सिद्धांताच्या संदर्भात चुकीचे विधान फक्त बी आहे, बाकी सगळे बरोबर आहेत. की विकसनशील अविकसित राज्ये अलगपणे अस्तित्वात नसतात, त्यांना आपल्या जागतिक आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात समजून घ्यावे लागते. जोपर्यंत भांडवलशाही जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये प्रभावी राहील तोपर्यंत विकसित आणि अर्धविकसित राज्यांमधील परिस्थिती संपण्याची शक्यता नाही. आणि गरीब राष्ट्रे जागतिक व्यवस्थेमध्ये ज्या प्रकारे सामावली जातात त्याप्रमाणे गरीब राष्ट्रे अधिक गरीब व श्रीमंत राष्ट्रे अधिक श्रीमंत होतात. त्याच्यामध्ये देखील जोडा लावायचे आहेत. याचं उत्तर बी आहे. माध्यमे आणि मित्रपरिवार, राजकीय संसूचन, केंद्र आणि परीख, परावलंबनाचा सिद्धांत, आदान आणि प्रदान व्यवस्था दृष्टिकोन, आणि कुटुंब आणि शाळा, राजकीय समाजीकरण. याच्यामध्ये देखील जोडा लावायचे आहे. त्याचं सी उत्तर आहे. कॅपिटलिझम, सोशलिझम अँड डेमोक्रेसी, जोसेफ शुम्पीटर. कॅपिटलिझम अँड अंडर डेव्हलपमेंट इन लॅटिन अमेरिका, अँद्रे गुंडर फ्रँक. कॅपिटलिझम इन द एज ऑफ ग्लोबलायझेशन, समीर अमीन. अँड मॉडर्न वर्ल्ड सिस्टीम, इमॅन्युएल व्हॅलनस्टाईन. आणि सगळ्यात शेवटचा, कायदेमंडळाच्या सदस्यांच्या निवडीसाठी अमेरिका आणि ग्रेट ब्रिटनमध्ये कोणती निवडणूक पद्धती वापरली जाते? ती आहे साधे बहुमत, सिंपल प्लुरॅलिटी वोट. थँक्यू.